हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज घरी ना स्वामी चरित्र सारामृतचं पठण करणार होते. म्हणून सकाळीच लवकर उठून हुंबऱ्याला हळदीचं लेपन करून घेतले. त्याच्यानंतर म्हटलं पूजा वगैरे करायची आहे, ते सगळं तुम्हाला मी दाखवणारच आहे. हुंबऱ्याला लेपन करून घेतले आणि मला हुंबऱ्यावरती रांगोळी घालण्यापेक्षा ना असे छान अशी पाकळ्या ठेवायला खूप आवडतात फुलांच्या. गुलाबचं फूल किंवा शेवंतीचं फूल, त्याच्यानं खरंच हुंबरा खूप सुंदर उठून दिसतो. आणि हळद ओली असली तर पण छान चिकटून बसतात त्याच्यावरती. तर हे बघा, मी बाहेर त्याला हळदीचं लेपन वगैरे करून घेतले. तुम्हाला वरून देखील असं दाखवते. खूप सुंदर दिसते असं हळदीचं लेपन करून त्याच्यावरती पाकळ्या वगैरे ठेवल्या ना, खरंच खूप छान दिसते. आजच घरी स्वामींची पूजा आणि स्वामी चरित्र सारामृतचं पठण पण करायचं ठरवलं होतं. पहिल्यांदाच करत आहे हे सगळं. म्हटलं मला तितकं काही माहीत नाही, खरं जितकं जमेल स्वामी जितकं माझ्याकडनं करून घेतील तितकी सेवा मी आजपासून करायचं. काही चुकलं हे स्वामींच्याकडनं मी माफी मागून घेतली. माझ्याकडनं काहीच चुकलं असेल स्वामी तर मला माफ करा आणि मला मार्गदर्शन करा की काही मी याच्यात आणि काय करावं. तर सकाळी मी स्वामींची छान असं अभिषेक वगैरे घालून पूजा वगैरे करून घेतली आणि घरच्या देवाऱ्याची पण म्हणजे सगळ्या देवांची छान पूजा वगैरे केली. त्याच्यानंतर जसं मला सांगितलं होतं की असं असं करायचं असतं. बाजूला एक श्रीफळ ठेवायचं असतं. नंतर पाटावरती स्वामींचं म्हणजे स्वामी चरित्रचं सारामचं बुक ठेवायचं असतं. 5 सुपारीची विडा, फळ काही पण ठेवून तू सुरुवात करा, जसं मला एकट्याने सांगितलं होतं त्या प्रमाणेच मी करायचा प्रयत्न केले. म्हणजे जितकं माझ्याकडनं जमते तितकं मी सेवा करायची प्रयत्न केले. आणि बघू शकता, काही तुम्हाला माहीत असतील स्वामींच्या बाबतीत. खूप जणांना, खूप माझ्या बहिणींना खूप काही माहीत आहे. जर तुम्ही पण मला ह्याच्यातून काही मार्गदर्शन करत असाल तर खूपच चांगली गोष्ट होईल माझ्यासाठी. त्याच्यानंतर पूजा आवरले तोपर्यंत बाहेर बघते तर ह्यांचं एक मज्जाच वेगळी चालली होती. हे 2 कावळे रोज माझ्या दारात येतात आणि हे पाणी आहे ठेवते मी त्यांना पिण्यासाठी. हे अंघोळी इतकं छान करत होते. अंघोळी करणार त्या फांदीवर जाऊन बसायचं आणि उडून यायचं. हे चांगलंच होतं त्यांचं. खूप मज्जा वाटत होती हे बघून. त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं आता पूजा वगैरे आवरली, सगळं झालं. म्हटलं आता साधा स्वयंपाक करायचा. पहिल्या दिवशीच म्हटलं साधं एक डाळ भात असं करून, काही खीर वगैरे करून नैवेद्य वगैरे दाखवायचं म्हणून मी आज सिंपलच जेवणाचा बेत केला. त्याच्यानंतर मी म्हटलं घरचं खूप कामं असतात म्हणजे सकाळी काही चपाती वगैरे करायचं म्हटलं तर सगळ्यांनी नको म्हटलं. म्हटलं ठीक आहे, चला आज सिंपल साधं जेवण करूया. म्हणून मी डाळ फोडणी घालण्यासाठी कुकर काढले आणि आज कोणी घरात जेवायला पण नव्हतं. मी आणि मुलगीच होतो. दोघांच्यासाठी काही तेवढंच पुरं होतं म्हणून मी एकाच कुकरमध्ये डाळ भात लावून घेतलं होतं. दोघांच्यासाठी डाळ भातच करायचं म्हणून. त्याच्यानंतर म्हटलं आता थोडीशी डाळ फोडणी घालायची होती. म्हणजे एकदम सिंपल पद्धतीने लसणाचा तडका, कढीपत्ता असं एकदम सिंपल, जिरं मोहरी वगैरे पण नाही, एकदम सिंपल पद्धतीनं डाळ करायचं होतं. आणि बघू शकता सिंपल पद्धतीनं करत आहे आणि फक्त लसूण, परत कढीपत्ता, लाल तिखट हे आमच्या घरचंच आहे. हे तिखट असलं की बस झालं, ह्याच्यामध्ये काही घालायची गरज नाही. मग थोडंसं हे तिखट जरा जास्तच घालून मी ना असं छान अशी आमटी फोडणी घालून घेत होते. फोडणी एकदम चांगलं अशी बसली ना तर आमटी खरंच छान होते. आणि फोडणी घालून त्याच्यानंतर सेकंड पार्ट म्हणजे आमटी छान उकळली पाहिजेत मेन. आणि चटणी मीठ चांगलं शिजलं ना खरं त्याच्यात चव एक वेगळीच उतरते. तर मी छान असं आमटीला फोडणी घातले. त्याच्यानंतर म्हटलं आता खूप काम आहेत आज, एक नवीन नवीन प्रॉब्लेम आज माझ्या सकाळपासून. पूजा वगैरे सगळं छान झालं, काही पूजाचं काही प्रॉब्लेम नाही. तर त्याच्यानंतर म्हटलं आज पुढं समजेलच तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला. परत त्याच्यानंतर ही आमटी अशी मी फोडणी घातली. आणि घर म्हटलं तर कामं भरपूर असतात. बायका काय अशा रिकाम्या नसतात, काहीतरी एक एक्स्ट्रा काम असतेच असते आपलं. त्याच्यानंतर किचन कट्ट्यावरती इतकी भांडी पडली होतीत ना, मला म्हटलं किचन कट्टाच आवरून घ्यायचा म्हणून भांडी वगैरे घासून घ्यायचं म्हणून ठरवले. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि छान असं कमेंट करून देखील सांगा. कारण की तुम्ही जर कमेंट केला आणि त्याच्यात मला काही चेंज करायचं असेल तर तुमच्या कमेंटवरतून नक्कीच कळेल. आणि ह्याच्या आधी एक मी व्हिडिओ अपलोड केला होता, खरंच खूप जणांना आवडला. व्हिडिओ पण खूप लोकांनी बघितला तो. आणि माझा हॉलचा व्हिडिओ मी शूट केला होता. जर तुम्हाला असे काही माझे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. मी कोणते कोणते व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ, नक्कीच मला कमेंट करून सांगा. आज इश्यू असा काय झाला म्हणजे
माझी वॉशिंग मशीन ना बंद पडली. म्हणजे वॉशिंग मशीन पूर्ण बंद पडली नाही. वॉशिंग मशीन चालू आहे कारण ड्रायर बंद पडलं. कपडे ना मग सकाळी हातानेच मी धुवून घातले. कारण की आज सकाळपासूनच क्लायमेट इतकं असं म्हणजे शांत होतं. कारण आदल्या दिवशी झाला होता पाऊस संध्याकाळी आमच्याकडे. म्हणजे थोड्या जागेला बेळगावमध्ये पाऊस झाला, थोड्याकडं नाही. खरं क्लायमेट काल संध्याकाळपासूनच असं थंड आहे. त्याच्यानंतर आज सकाळपासून पण क्लायमेट एकदम शांत असं थंड बघू शकता. म्हणजे क्लायमेट बाहेर धुकं पडल्यासारखंच आहे. आणि त्याच्यानंतर ही मशीन एक माझी बंद पडली. म्हटलं चला राहू दे, तरी थंड असलं तर वातावरण पण खरं त्याच्यात उष्णतेचं पण थोडं प्रमाण होतंच. दुपारच्या नंतर ऊन येईल असं वाटलं. म्हणून मी अशीच हाताने कपडे धुवून वाळत घातले वरती टेरेसवरती. कारण की वाळतात. आता उन्हाळा आहे, काय इश्यू नाही आहे. काय पावसाळा असत असतं तर काही इश्यू झाला असता. आता उन्हाळा आहे, कधी पण वाळू देत म्हणून मी छान असं कपडे हात पिळून खालनं देखील आणले होते. तरी पण आणि तेवढं पाणी आहे त्याच्यामध्ये. आता हातानं पिळायची सवय मोडली खरं म्हणजे. मशीनमध्येच मी हातानं जर धुतले तर मशीनमध्येच पिळायला घालते कपडे. आणि त्याच्यानंतर म्हटलं छान सगळं कपडे वगैरे वाळत घालून आले. म्हटलं आता नैवेद्यासाठी ताट करायचं होतं. तर भात आणि असं छान असं चरचरीत अशी तडक्याची आमटी, म्हणजे आमटी किंवा डाळ कोणी म्हणू शकतं, बनवले. त्याच्यानंतर शेवयाची खीर मी केले होते. त्याचा काही व्हिडिओ मी शूट नाही केला. छान अशी शेवयाची खीर देखील आज गोड म्हणून एक नैवेद्यासाठी म्हणून केले. आणि सिंपल डाळ भात आणि तूप तूप डाळ भात असं मी सिंपल असं नैवेद्य बनवले. त्याच्यानंतर म्हटलं स्वामींना आणि घरच्या सगळ्यांना मी नैवेद्य दाखवला. नंतर आम्ही सगळे जेवण केलो. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.